शिव महापुराण भगवान की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामीष्टलिङ्गम्। महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामीष्टलिङ्गम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। श्री संत सदाशिव अप्पा महाराज की जय। सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर
वीर वैरागिनी अक्का महादेवी माता की जय बजरंग बली हनुमान की जय सब संतन की जय हर हर महादेव भारत माता की जय वंदे मातरम मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळो गौ माता की जय सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव सर्वांनी एका टाळीमध्ये भगवान शिव परमात्म्याच्या पंचाक्षरी बीज मंत्रामध्ये आपण तल्लीन व्हायचं आहे. एक टाळी आणि मुखाने नामस्मरण. नमः शिवाय ओ नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यं मल्लिकार्जुनम् उज्जयनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय अरल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय
स्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमेतके हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये शिवाय 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 नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय जय भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर जय भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले जय भोले हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय शिव बोलो जय भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले जय भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः जय 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 नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय जय भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः पार्वतीपते शिव हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान औसा व जन्मदाते आई वडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्री संत सदाशिव अप्पा महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये श्री संत सदाशिव अप्पांच्याही दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून सदाशिव हिरेमठ संस्थानचे मठाधिपती षटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज सदाशिव हिरेमठ संस्थान लोहारेकर यांच्याही दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून सदाशिव हिरेमठ संस्थान अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण व संगीतमय शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या दुसऱ्या दिवसीय शिवकथेसाठी उपस्थित आपण सर्व माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून चालत असलेला अखंड शिवनाम यज्ञ सोहळा
आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये अगदी काल पहिल्या दिवसापासून प्रसादाच्या दिवसापर्यंत सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू आहे असे शिवभक्तपरायण मार्गदर्शक नागप्पा माधवराव वकील अण्णा यासह या नामयज्ञ सोहळ्यामध्ये या अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्तानं संयोजन समिती ग्रामस्थ मंडळी या सर्वांचंही या ठिकाणी अगदी मोलाचं योगदान आहे। आणि आजच्या या दुसऱ्या दिवसीय नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी आजच्या सकाळचा नाश्ता या ठिकाणी दिलेला आहे असे शिवभक्तपरायण बलभीम पाटील, सोबतच दुपारचा महाप्रसाद गुरुभक्त शिवभक्त असणारे ज्यांच्या परिवारामध्येच शिवभक्ती आहे, ज्यांच्या परिवारामध्येच गुरुभक्ती आहे, म्हणून तरी दुरुनी आलो तुझ्या भेटी उघडून या पाहे कृपादृष्टी। गाव केलंच पण अन्नदान लोहाऱ्यामध्ये अशा पद्धतीनं गुरुमाऊलींच्या भेटीला येऊन गुरुचरणी अन्नदानाची सेवा दिलेली माझ्या मूळ गावचे शिवभक्तपरायण रामेश्वर गिरमल परिवार यांनी आजचा दुपारचा महाप्रसाद या ठिकाणी संपन्न केलेला आहे। आजच्या संध्याकाळचे अन्नदाते शिवभक्तपरायण नागेशजी जट्टे, कार्यक्रमामध्ये बदल झाल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे। यासह या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये अगदी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दानाचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलेले सर्व भाविक सद्भक्तगण या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून अंथरण्यापर्यंत, झाडून काढण्यापासून, भांडी घासण्यापर्यंत, स्वयंपाक बनवण्यापासून अन्नदान वाढेपर्यंत असणारे सर्व भाविक सद्भक्तगण, विण्याची सेवा देत असलेले भाविक सद्भक्तगण, स्वयंपाक करत असलेल्या मायमाऊल्या यासह परिचित अपरिचित मिळेल ती सेवा, आपल्या वाट्याला जी सेवा येत आहे ती न सांगता या ठिकाणी करत असलेले सर्वच भाविक सद्भक्तगण या संगीतमय शिवकथेसाठी स्वरशिवाणी संगीत संच गायनाचार्य शिवभक्तपरायण दत्तात्रय कोल्हाप्पा, पंडित महाराज, मृदंग सम्राट बालाजी महाराज आळंदीकर, तबला सम्राट आत्मलिंग महाराज वाडी वडगावकर, व्यासपीठ अधिकारी परममित्र भागवतेश्वर महाराज किलजकर, सुंदर अशी साऊंड सिस्टम देत असलेले संताई साऊंड सिस्टम शिवभक्तपरायण ज्ञानेश्वर भैया कोळी भंडारीकर यासह आजच्या दुसऱ्या दिवशी शिवकथेसाठी उपस्थित तुम्ही सर्व माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं दुसऱ्या दिवशी शिवकथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या दुसऱ्या दिवशी शिवकथेला आपण या ठिकाणी प्रारंभ करत असताना जीवनामध्ये कितीही पाप त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये कळत ना कळत घडलेलं पाप जरी असलं तर त्या भगवान शिव परमात्म्याला अनन्य भावनेने शरण गेल्यानंतर तो दयाळू कृपाळू मायाळू असणारा भगवान शिव परमात्मा कशा प्रकारे आपल्यावरती कृपादृष्टी प्राप्त करून देतो याच शिवकथा आपण आज दुसऱ्या दिवसीय शिवकथेमध्ये श्रवण करणार आहोत। तदनंतर भगवान शिवाला प्रिय असणारं भस्म कोणतं आहे आणि ते कशा प्रकारे धारण केलं पाहिजे, किती ठिकाणी धारण केलं पाहिजे, धारण करण्याचा मंत्रविधी या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपण आजच्या दुसऱ्या दिवसीय शिवकथेमधून श्रवण करणार आहोत। भगवान शिवाला आवडणारं रुद्राक्ष, रुद्राक्षाची सुद्धा महती एक मुखापासून अगदी अनेक मुखापर्यंत किती मुख आहेत ते धारण करण्याचे मंत्र आज आपण या शिवमहापुराण कथेमधून श्रवण करणार आहोत।
तत्पूर्वी शिवमहापुराण कथेमध्ये जीवनामध्ये जर यदा कदाचित कळत ना कळत आपल्याकडून पाप झालं आणि कळत ना कळत जरी आपण त्या भगवान शिव परमात्म्याचं एक वेळा नामस्मरण आपल्या मुखातून केलं, एक वेळा त्याचा धावा केला, तर तो कशा प्रकारे भगवान शिव परमात्मा आपल्यावरती कृपा करतो ही कथा प्रथमतः पाहत असताना शिवमहापुराण कथेमध्ये दुसऱ्या दिवसीय शिवकथेमध्ये आपण कथा पाहणार आहोत. चंचुला आणि बिंदुल नावाचे ब्राह्मण कुळातील दाम्पत्य. शिवमहापुराण ग्रंथामध्ये जास्तीत जास्त कथा या ब्राह्मणांच्या आलेल्या आहेत. आणखी काही जणांना माहीत नाही ब्राह्मणांचा कुलदेव इष्टदेव जर कोण असेल तर तो माझा भगवान शिव परमात्मा आहे. आणि म्हणून बघा, जास्तीत जास्त 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जर महंत पुजारी पंडित जर कोण असतील तर ते ब्राह्मणच आहेत, कारण त्यांचा तो इष्टदेव आहे, कुलदेव आहे. आणि आजच्या या शिवकथेच्या माध्यमातून आपण सुद्धा या बिंदुल आणि चंचुला सहदाम्पत्याची कथा आपण श्रवण करणार आहोत. बाष्कल नावाची नगरी, जसा आपला धाराशिव जिल्हा तसाच बाष्कल नावाचा जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये तुमनूर नावाचं एक छोटंसं खेडं गाव आहे. आणि त्या खेड्या गावामध्ये अनेक ब्राह्मणांची मांडियाळी राहत होती. पूर्ण गाव हे ब्राह्मणांचं होतं. पण ब्राह्मणांचं, स्वामींचं, जंगमांचं, माहेश्वरांचं कर्तव्य काय असतं हो? पूजा पाठ करणं, आचरण करणं, धर्माचं पालन करणं, गळ्यामध्ये इष्टलिंग धारणा करणं, गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ धारणा करणं, सत्य वचन बोलणं आणि समाजासाठी त्या ठिकाणी अहोरात्र धडपड करणं हे ब्राह्मणांचं, स्वामींचं आद्य कर्तव्य असतं. पण त्यासाठी सुद्धा आपल्याला ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अगदी जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. आपण काल सुद्धा पाहिलं, हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गुरूंच्या या शिवा अनुभव मंडपामध्ये शिवकथेच्या कीर्तनाच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. आणि हे ज्ञान या ठिकाणी प्राप्त करून घेण्यासाठी आपण या पहिल्या दिवसाच्या शिवकथेमधून अगदी 7 दिवसाच्या शिवकथेपर्यंत आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार आहे. बिंदुल ब्राह्मण आणि चंचुला त्याची धर्मपत्नी, दोघे दाम्पत्य. ब्राह्मण कुळामध्ये जन्म आहे, पूर्ण गाव हे ब्राह्मणांचं आहे, पण त्यांनी आचरण कसलंच पाळलं नव्हतं. मदिरा प्राशन करणं, जुगार खेळणं, परस्त्रियांना वाईट नजरेनं पाहणं, व्याभिचार करणं, वेश्यागमन करणं हा त्या गावातला मूळ पायाच ठरला होता. कारण हे परिणाम संगतीमुळे झाले होते. कारण त्या गावामध्ये एकही चांगला व्यक्ती नव्हता ज्याच्या संगतीमध्ये आपण येऊन चांगले विचार घ्यावे. सर्वच असे वाईट प्रवृत्तीचे, दुराचारी प्रवृत्तीचे होते. त्यामुळे कुणीच त्या गावामध्ये धर्माचं आचरण करत नव्हतं. तेवढ्यामध्ये सुद्धा या बिंदुल नावाच्या ब्राह्मणाची धर्मपत्नी चंचुला मात्र एवढ्यामधून सुद्धा आपण ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतलेलो आहोत म्हणून तिनं त्या ठिकाणी आपल्या धर्माचं पालन करण्याचा संकल्प मनामध्ये ठेवला होता. आणि ती एकमेव त्या गावातील माय माऊली होती जी भगवान शिवाच्या आराधनेमध्ये नितांत नित्य नेमाने भगवान शिवाची आराधना करायची. आपला पती जुगार खेळतो आहे, व्यसन करतो आहे, परस्त्रियांना वाईट नजरेने पाहतो आहे, व्याभिचार करतो आहे. वेळोवेळी पत्नी त्याला समजावून सांगायची, अहो आपण ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेलो आहोत, कमीत कमी त्या ब्राह्मणत्वाचं पालन तरी करा. माणसानी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर कमीत कमी नावाप्रमाणे जरी जगता आलं तरी तो सुद्धा परमार्थ इथं मान्य होतो. नाव ठेवतात गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव ठेवतात शांती आणि साऱ्या गावाला
भांडती. नाव ठेवलं भीमा आणि तिच्या बोलण्यात नाही सीमा. नाव ठेवलं यमुना आणि कुणासोबतच जमना. असं नावाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला वागता आलं पाहिजे. नाव ठेवलं ज्ञानेश्वर, लोक हाक मारतात, ए ज्ञान्या. त्याच्या पाठीमागचं कारण असतं आपण त्या नावाप्रमाणे सुद्धा वागत नाही, म्हणून आपल्याला लोक ज्ञानेश्वरचा ज्ञान्या करतात. नाव ठेवलं जातं महादेव, पण काय ओरडतात लोक, ए महाद्या इकडं ये. कारण आचरण त्याचं त्या पद्धतीनं नसतं, म्हणून महादेवाचा महाद्या होतो. जर आपल्या जीवनामध्ये आचरण जर असेल तर कोणीच तुम्हाला ज्ञानेश्वराचा ज्ञान्या म्हणणार नाही आणि महादेवाचा महाद्या म्हणणार नाही. नावाप्रमाणे तरी आपल्याला वागता आलं तर तो सुद्धा परमार्थ या ठिकाणी या शिवभक्तीला प्राप्त होतो. शिव महापुराण कथेच्या माध्यमातून पत्नी आपल्या त्या बिंदुल नावाच्या ब्राह्मणाला पतीला सांगायची, अहो ऐका ना, आपला जन्म ब्राह्मण कुळामध्ये झालेला आहे आणि आपण आपल्या ब्राह्मणत्वाचं पालन केलं पाहिजे. तुम्ही व्यसन करू नका, जुगार खेळू नका, परस्त्रियांना वाईट नजरेने पाहू नका. हे पाप तुम्हाला कुठं घेऊन जाईल. कारण आपण जे जे जीवनामध्ये कर्म करतो ना, त्याचं फळ आपल्याला त्या ठिकाणी वेळोवेळी भोगावं लागतं महाराज. पण पत्नीच्या शब्दावरती त्या ठिकाणी कसलाच त्या ठिकाणी भाव न ठेवता पत्नी सांगते तेवढ्या वेळापुरतं हो हो म्हणायचा आणि तिथून पुढे गेलं की आपलं कार्य आहे तोच ठेका ठेवायचा. मदिरा प्राशन करणं, परस्त्रियांना वाईट नजरेनं पाहणं, वेश्यागमन करणं, व्याभिचार करणं, हा त्या बिंदुल नावाच्या ब्राह्मणाच्या जीवनातला संकल्पच त्या ठिकाणी झाला होता. बघता 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 अनेक दिवस उलटून गेले, पण आपण जीवनामध्ये कर्म चांगले नाही केल्यामुळं त्या कर्माची प्रचिती, त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागणार. म्हणून या बिंदुल ब्राह्मणाला अनेक दिवसानंतर केलेल्या पाप कर्मामुळे त्याच्या शरीराला कोड फुटले महाराज, कोड. कारण शेवटी आती तिथं माती असतेच. या बिंदुल ब्राह्मणानं पत्नीचा शब्द ओलांडला आणि जीवनामध्ये वाईट कार्य करत राहिला. त्याचं फळ म्हणून त्याला त्या ठिकाणी शरीराला कोड फुटले आणि तो रोगाने त्रस्त झाला आणि एका धरणीवरती पडून राहिला. बघा, आता चालताही येईना, बोलताही येईना, हालताही येईना, अशा परिस्थितीमध्ये तो रोगाने त्रस्त झाला आणि कर्माचे फळ त्या ठिकाणी भोगू लागला. यातना होऊ लागल्या. शेवटी त्या ठिकाणी डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या, रडू लागला, बागडू लागला. काय करावं सुचेन असं झालं, कारण यातना तशा होऊ लागलेल्या होत्या. पण माणसाला जिवंतपणे त्या ठिकाणी वेळोवेळी संत मार्गदर्शन करतात. शिवकथाकार असतील, कीर्तनकार असतील, सर्वजण मार्गदर्शन करतात. पण तो मानव ऐकून न ऐकल्यासारखं, नळी पुंकिले सोनारे आणि इकडून तिकडे जाईवारे, या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देतो आणि ज्या वेळेस शेवटी पदरामध्ये दुःख येतो त्यावेळेस देवाचा धावा करतो महाराज. अशीच त्या ठिकाणी त्या बिंदुलाची, ब्राह्मणाची अवस्था झाली आणि तो कर्माचं फळ भोगण्यासाठी रडू लागला. अरे बाबा, हा जन्म म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे, कधीतरी जाणार आहे. पण या मिळालेल्या जन्माचं आचरण, धर्माचं पालन जर आपण केलं तर आपल्याला शेवटी मोक्षाची प्राप्ती, कैलासाची प्राप्ती होणार. आपण नरकामध्ये, पिशाच्य योनीमध्ये नाही जाणार. मग असं कर्म करून पुन्हा ओरडण्यात काय अर्थ आहे? असे वाईट कर्म करून पुन्हा त्या देवाचा धावा करण्यात काय अर्थ आहे? फळ तू भोगाया का रे रडतो दडदडा, कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो दडदडा. नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा, नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा.
नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा वाचव भोळ्या रे धाव रे भोळ्या रे धाव रे घोड्या रे धाव रे घोड्या रे वाचव भोळ्या रे धाव माझ्या भोळ्या रे वाचव भोळ्या रे धाव माझ्या भोळ्या रे वाचव घोड्या रे धाव रे घोड्या रे वाचव रे घोड्या रे धाव रे घोड्या रे हो कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा वाचव भोळ्या रे धाव रे घोड्या रे हे भोले वाचव रे घोड्या रे धाव रे घोड्या रे हो नाही सांगता येणार घटका कधी कडेल यमाचा फटका नाही संसार केला नेटका कशी होईल जीवाची सुटका कशी होईल जीवाची सुटका कशी होईल जीवाची सुटका नाही संसार केला नेटका कशी होईल जीवाची सुटका कशी होईल जीवाची सुटका कशी होईल जीवाची सुटका हो नाही सांगता येणार घटका कधी पडेल यमाचा फटका नाही संसार केला नेटका कशी होईल जीवाची सुटका अरे पोटच्या गोळ्याचा कसा नाही तुला दिसला तडफडा अरे पोटच्या गोळ्याचा कसा नाही तुला दिसला तडफडा नर जन्म वेडा पाण्याचा बुडबुडा नर जन्म वेडा पाण्याचा बुडबुडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा वाचव भोळ्या रे वाचव घोड्या रे वाचव घोड्या रे धाव रे घोड्या रे हो सारे आयुष्य गेले वाया आता शंभूच्या लागला पाया तुला अन्नही नाही खाया अन्न घर सुद्धा नाही राह्या अन्न घर सुद्धा नाही राया तगल सुद्धा नाही राया सारे आयुष्य गेले वाया आता शंभूच्या लागला पाया तुला अन्नही नाही खाया अन्न घर सुद्धा नाही राह्या आई बापाच्या माई वाचून लोळतो गडबडा अरे आई बापाच्या माई वाचून लोळतो गडबडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा वाचव भोळ्या रे धाव रे भोळ्या रे वाचव रे भोळ्या रे धाव रे भोळ्या हो कधी कुठून बुडबुडा जाईल तवा जीवनाची माती होईल जो भोळ्याला शरण येईल सुख सागरात तो नाहील सुख सागरात तो राही सुख सागरात तो राही कधी कुठून बुडबुडा जाईल तवा जीवनाची माती होईल जो भोळ्याला शरण येईल सुख सागरात तो नाही अरे सत्य कर्माने गिरवूर सागर पुण्याचा घडा सत्य कर्माने गिरवूर सागर पुण्याचा घडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा वाचव भोळ्या रे
रे रडतो धडधडा कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा नर जन्म हा वेडा पाण्याचा बुडबुडा नर जन्म हा वेडा पाण्याचा बुडबुडा नर जन्म हा वेडा पाण्याचा बुडबुडा महावेड्या पाण्याचा बुडबुडा गोया रे देवा माझा देवा नम पार्वती पते शिव हर हर महादेव कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा वाचव भोळ्या रे धाव माझ्या भोळ्या रे नाही सांगता येणार घटका कधी पडेल यमाचा फटका नाही संसार केला नेटका कशी होईल जीवाची सुटका अरे पोटच्या गोळ्याचा कसा नाही तुला दिसला तडफडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा सारे आयुष्य गेले वाया आता भोळ्याच्या लागला पाया तुला अन्नही नाही खाया अन घर सुद्धा नाही राह्या आई बापाच्या माये वाचून लोळतो गडबडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा असा नरजन्म पाण्यावरचा बुडबुडा जसा काही क्षणात विरघळून जातो त्या पद्धतीनं असा हा मानव जन्म आहे. आज आपण इथं बसलो आहोत, इथून घरी जाऊ की नाही याचा सुद्धा भरवसा नाही. आणि म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला शिवकथा आहेत. बिंदुल ब्राह्मणाच्या जीवनामध्ये बिंदुल ब्राह्मणाने शेवटच्या वेळेला त्या देवाचा धावा केला, पण कर्माचं फळ शेवटी भोगावं लागणार आहे. भोगता भोगता एक दिवस प्राणज्योत मावळली. प्राणज्योत मावळल्यानंतर शेवटची विधी त्या ठिकाणी संपली. जो व्यसन करतो, जो जुगार खेळतो, परस्त्रियांना वाईट नजरेने पाहतो, व्याभिचार करतो, त्याला एक दिवस या जगामधून निरोप घ्यावा लागणार. पण तो निरोप कसा? नरक यातना त्याला भोगाव्या लागणार, असं शिव महापुराण या शिव महापुराण ग्रंथामधून वर्णन केलेलं आहे. पती निघून गेल्यानंतर पत्नीला दुःख झालं. चंचूला त्या ठिकाणी पतीच्या विरहाने त्या ठिकाणी अश्रूंच्या धारा तिच्या डोळ्यामधून येऊ लागल्या. कारण संसार कसा असतो? पतीला पत्नीची साथ, पत्नीला पतीची साथ असेल तरच संसाराचा गाडा शेवटपर्यंत आनंदामध्ये चालतो. चालता चालता एक गाडा जर मध्ये निघाला, एक चाक बाजूला निघाला, तर संसार उघड्यावरती पडतो, दुःख त्या जीवनामध्ये प्राप्त होतं. त्याच पद्धतीनं चंचुलेच्या जीवनामध्ये सुद्धा चंचुलीला त्या ठिकाणी पती सोडून गेल्याचं दुःख झालं आणि ती गयावया करू लागली. बघा, या व्यसनानं शेवटी होतच काय? तर शेवटी प्राणज्योत मावळते. बघा, आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली. आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली.
उच्च शिक्षण चालू केलं त्यावेळेस चालू केली थिंडाची बाटली महाराज. माध्यमिक शिक्षण चालू केलं त्यावेळेस चालू केली बिअरची बाटली. ती बरी नाही वाटली. मग चालू केली इंग्लिश बाटली. ती बरी वाटली महाराज. पण पिता पिता तिच्याने खिशाची तिजोरी चाटली. मग चालू केली गावातली देशी गावठी बाटली. ती बरी वाटली पण तिच्याने सगळ्या शरीराची आतडीच फाटली. दवाखान्यात गेलो, डॉक्टरने लावली सलाईनची 2-2 हाताला बाटली. त्या बाटलीचंही काही भागलं नाही. शेवटी प्राणज्योत मावळली, बॉडी आणली घरी. अंघोळ घातली, गुलाब पाणी अत्तरची बाटली. तिथंही काही नाही भागलं. शेवटी चिता रचली, चितेवर ओतली रॉकेलची बाटली, काडी ओढली आणि तिथेच सगळी हाऊस पेटली महाराज. तिथेच सगळी हाऊस पेटली. या व्यसनानं शेवटी आपल्याला काय दिलं? तर शेवटी आपल्याला हे जग सोडून जाण्याच्याच योग्यतेचं व्यसन आहे. आणि म्हणून त्या व्यसनापासून दूर राहायचं आहे. अरे व्यसन करायचं आहे ना. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा तो रात को उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा तो रात को उतर जाएगी. एक बार शिव नाम का प्याला पी के तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. प्यायचंच आहे ना, तर माझ्या भगवान शिव परमात्म्याचे हे नाम प्या, जे तुम्हाला तरुण नेणार आहे. भवसागर तरुण नेऊन शेवटी कैलासाची प्राप्ती करून देणार आहे. आणि हे ज्ञान तुम्हाला या शिवकथेच्या माध्यमातूनच प्राप्त होणार आहे. मी नेहमी म्हणतो, हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. पाप आडवं येतं म्हणून इथं येऊ देत नाही. कारण कथा ऐकणं म्हणजे ज्याच्या घालवायच्या आहेत व्यथा त्याने ऐकायच्या आहेत कथा. कथा ऐकायच्या कोणी? ज्याच्या जीवनामधल्या व्यथा दूर करायच्या आहेत. एवढं सांगून देखील इथं येतं कोण? ज्याचं पुण्य पदरात आहे तोच या ठिकाणी येतो. बघा, कोरोनामध्ये एवढे लोक वाचले पण त्याच्यातून इथं किती आले महाराज. अहो, त्या देवाची आपल्यावरती काहीतरी कृपा आहे म्हणून आपण पुन्हा वाचून जगून राहिलो. किड्या मुंग्यासारखे लोक गेले या जगातून, चांगले चांगले. अहो, एकाला तर आपल्या घरचा आपल्या व्यक्ती मिळाला नाही. याची बॉडी त्याच्या घरी, त्याची बॉडी याच्या घरी. उघडून सुद्धा पाहू दिलं नाही, हात सुद्धा लावलं नाही. काय घेऊन बसलात या शरीराचं हो. आणि म्हणून मिळालेला आहे जन्म, राहिलेला आहे कशासाठी? तुम्हा मला या जीवनामध्ये काहीतरी पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी. आणि ते पुण्य इथंच येऊन प्राप्त होतं. एवढं सांगून देखील महाराज इथं येतं कोण? एवढं सांगून देखील महाराज इथं येतं कोण? जावं जावं म्हणून तयारी करतात आत्मलिंग महाराज, पण इथं पोहोचत नाहीत. इथं येतं कोण? इरादे लाख बन जाते हैं बनकर टूट जाते हैं. इरादे लाख बन जाते हैं बनकर टूट जाते हैं. इस शिवनाम के दरबार में वही लोग आते हैं जिन्हें मेरे भोलेनाथ बुलाते हैं, जिन्हें मेरे भोलेनाथ बुलाते हैं. एवढं सांगून देखील इथं येतं कोण? ज्याच्यावरती माझ्या महादेवाची कृपा आहे. मग तुम्ही म्हणाल, आमच्यावरती का नाही केलं? महादेवाने आमच्यावरती कृपा आशीर्वाद का नाही केला? आम्हाला बुद्धी का नाही घातली? तर तुमचं काहीतरी मागच्या जन्मीचं पाप आडवं येत आहे. मग ते पाप धुण्यासाठी तुम्ही गंगा नदीमध्ये जाऊ नका. ते पाप धुण्यासाठी इथं या. इथं आल्यानंतर एक एक शिवकथेचा शब्द जसा जसा कानावर पडेल तसं तसं पाप जळणार आहे. या बिंदुल ब्राह्मणांच्या सुद्धा जीवनामध्ये पाप जाळण्याचा प्रसंग पुढे आहे. अंत्यवेदी संपन्न झाली आणि हे दुःखी अवस्थेतील चंचुला रात्रंदिवस पतीच्या विरहामध्ये डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. संसार उघडा पडला, नको नकोसा वाटू लागला. पण लेकराबारांचा सांभाळ करण्यासाठी पुढे ती पतीला त्या ठिकाणी मनामध्ये स्मरण करून शिवपूजा नित्य नेमाने करू लागली. शिवपूजेवरचा भाव कमी केला नाही. आपण मात्र आपल्या जीवनामध्ये थोडंसं दुःख आलं तर एक दिवसाची लिंगपूजा राहू द्या म्हणले. शिव स्वतः म्हणता आहेत,
तुम्ही इथं येऊन शिवलिंगाला जल वाहता की नाही, जलधार वाहता की नाही? भगवान शिव स्वतः म्हणता आहेत, तुम्ही इथं येऊन शिवलिंगाला जलधार करता, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या गळ्यात असलेल्या इष्टलिंगाला जोपर्यंत जलधार करत नाही, तोपर्यंत माझा भगवान शिव परमात्मा इथली सोडलेली धार सुद्धा मान्य करत नाही. आणि म्हणून अगोदर आपल्या गळ्यामध्ये जो इष्टलिंग आहे त्या इष्टलिंगाला जलधार करा, त्याची पूजा प्रथम आहे. देव तुमच्या सोबत आहे. अण्णा, कोरोनामध्ये हजारो मंदिर बंद होते, हजारो तीर्थक्षेत्र बंद होते, कुलपाचे टाळे लावलेले होते, एक सुद्धा मंदिराला प्रवेश नव्हता, पण माझ्या गळ्यातल्या इष्टलिंगाची पूजा करायला कोण अडवलं नाही. 24 तास 24 घंटे 12 महिने आपल्यासाठी देव आपल्या सोबत ऑनलाईन आहे. कधीही तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी त्याची पूजा करू शकता. समाधान वाटलं, मंदिर बंद, मठ बंद, तीर्थक्षेत्र बंद, पण देवाची पूजा चुकली नाही. म्हणून तुमचा आमचा जन्म भाग्यवान आहे की या जन्मामध्ये येऊन आपल्याला हा इष्टलिंग गळ्यामध्ये साक्षात शिवरूपाने धारण करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. चंचुला सुद्धा नित्य नेमाने आपल्या ब्राह्मणत्वाचं पालन करत त्या भगवान शिवपरमात्म्याची आराधना करायची, भगवान शिवपरमात्म्याची पूजा करायची. करता करता अनेक दिवस, महिने, वर्ष उलटून गेले, पण शेवटी संगतीचा परिणाम हळूहळू चंचुलेवरती होऊ लागला. इकडे अनेक जन्माचं त्या ठिकाणी पाप पदरात होतं, म्हणून पुन्हाही त्या ठिकाणी या बिंदुल ब्राह्मणाच्या जीवनामध्ये पाप त्या ठिकाणी घडलं आणि शेवटी तो नरक यातना भोगून पिशाच्च योनीमध्ये गेला. पिशाच्च योनीमध्ये हाडाचा सापळा करतात, जंजिऱ्याने बांधतात, उलट टांगतात, विस्तवाच्या अग्नीचे डाग देतात, उकळत्या तेलामध्ये टाकतात. अशा पिशाच्च योनीमध्ये तो कर्माचे फळ भोगू लागला. इकडे चंचुलाही अनेक वर्ष पतीच्या विरहाने त्या ठिकाणी दुःखामध्ये भगवान शिवाच्या समोर भगवान शिवाला मागणं मागू लागली, हे दुःख माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून दिला देवा, फक्त एक करा. माझा पती माझ्यापासून दूर झाला, याचं दुःख मला अंतकरणामध्ये मला सारखं त्रास देत आहे, पण हे दुःख घेऊन मी तुमची पूजा कधीच नाही चुकली पाहिजे, एवढी कृपादृष्टी माझ्यावरती करा. असं भगवान शिव परमात्म्याला एकच मागणं मागायची. पण देवापुढं मागणं मागितलेलं एकदा मंदिर सोडलं की आपण कोणाच्या संगतीमध्ये जातो त्याच्याने आपली खरी ओळख ठरते, त्याच्याने आपल्या जीवनामध्ये खरं पुण्य आणि पाप वाढतं. बघा, देवाकडे उभं राहून आपण काय मागता याच्यापेक्षा, देवापुढे उभं राहून आपण काय मागता याच्यापेक्षा देवाकडे पाठ असताना आपण कसं वागता याच्यावर देव आपल्याला कृपादृष्टी करतो बरं का. आणि म्हणून मंदिरामध्ये मागून आपण बाहेर निघता पण आचरण करत नाही. चंचुलेच्या सुद्धा जीवनामध्ये तेच झालं. चंचुला मंदिरामध्ये मागणं मागून बाहेर आली, पण बाहेर वातावरण कसं होतं? सर्व व्याभिचाराचं, वेशागमनाचं, दुरितांचं, वाईट विचारांचं वातावरण त्या ठिकाणी होतं. आणि संगतीचा परिणाम हळूहळू या चंचुलेवरती होऊ लागला. आणि चंचुलेचा सुद्धा सरळ चाललेला पाय हा वाम मार्गाने जाऊ लागला. म्हणजे पूर्ण गेला नाही, फक्त विचार आला. कित्येक वर्ष झाले मला पतीपासून मी दूर आहे, आता आपण आपला संसार पुढे नेण्यासाठी विचार आला फक्त की आपण दुसरा विवाह करावा का. हा विचार फक्त चंचुलेच्या मनामध्ये आला. पण शिव महापुराण सांगतं दुसरा विवाह करण्याचा विचार सुद्धा येणं हे व्याभिचाराला कारण होतं. हे व्याभिचार आहे, वेशागमन आहे, हे दुरित विचार आहेत. आणि त्याला सुद्धा खूप मोठं फळ त्या ठिकाणी पापाचं भोगावं लागणार आहे. ते सुद्धा पाप आहे असं शिव महापुराण सांगताय. आणि ते पाप कोणाकडून घडलं? चंचुलेच्या जीवनामध्ये चंचुलेकडून घडलं. विवाह केला नाही माय, आणखी फक्त विचार केला. विचार केल्याबरोबर तिला वाटलं, कळालं पण तिला, मी जो हा विचार केला आहे तो विचार चुकीचा आहे. मी माझ्या जीवनामध्ये पाप ओढून घेतलेला आहे आणि म्हणून आता मी
या पापाचं प्रायश्चित म्हणून एका तीर्थक्षेत्राला जायचं ठरवलं आणि निघाली. बघा, चूक झालेली कळावी आणि ती मान्य व्हावी, आणि मान्य करणाराच हा शिवपदाला प्राप्त होतो असं शिव महापुराण सांगतो. माझंच खरं म्हणून त्या ठिकाणी बसला नाही पाहिजे. चंचुलेनं सुद्धा चंचुलेच्या जीवनामध्ये विचार केला की मी जो विचार केलेला आहे तो पापी विचार आहे, आणि या पापाला धुण्यासाठी तिनं एका तीर्थक्षेत्राला जाण्याचं ठरवलं, आणि ती डायरेक्ट तीर्थामध्ये श्रेष्ठ असणारं, स्थळामध्ये श्रेष्ठ असणारं महास्थळ गोकर्ण या नगरीमध्ये आलेले आहेत. गोकर्ण महाबळेश्वर वेगळं आणि थंड हवेचं महाबळेश्वर वेगळं बरं का. गोकर्ण महाबळेश्वर हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण. त्या ठिकाणी पोहोचली आणि गंगेमध्ये स्नान केलं. माय माऊल्यानो, गंगेमध्ये स्नान कशासाठी करायचं? पाप जळाव म्हणून. पण शिव महापुराण सांगतं गंगेमध्ये स्नान केल्याने पाप जळत नसतं, गंगेमध्ये स्नान केल्यानं पाप जळतं. कसं हो महाराज? दोन्हीही तुम्हीच सांगता आहेत, मग आम्ही ऐकायचं कोणतं? गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जळत नाही हे तुम्ही सांगताय, गंगेमध्ये स्नान केल्यानं पाप जळतं हेही तुम्ही सांगताय. दोन्हीचं हे उत्तर देऊन जातो. गंगा नदी पाप धुते, गंगा नदी पाप जाळते, पण कोणाचं? ज्यांनी जीवनामध्ये कळत ना कळत केलेले पाप हे गंगा नदी धुवून काढते, त्यांचेच पाप त्या ठिकाणी गंगा नदी जाळते. आणि नियोजनबद्ध एखाद्याला जाणून बुजून त्या ठिकाणी केलेले पाप मात्र भोगल्याशिवाय जात नाहीत. आणि म्हणून अशा त्या गंगा नदीमध्ये हे पाप जळावे म्हणून ही चंचुला त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. गंगेमध्ये डुबकी घेऊ लागली. गंगेमध्ये 3 अशा डुबक्या घेतल्या. बघा, आपण सुद्धा गंगेमध्ये डुबकी मारतो. डुबकी मारल्याबरोबर आपलं पाप सुद्धा आपल्या डोक्यावरती तरंगतं आणि बाहेर आलं की जशास तसं अंगाला चिकटतं. मग गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जळत नसतं माय. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? कुठलीही गोष्ट कृतीमध्ये आणली पाहिजे. ज्ञान असून उपयोग नाही, तर त्या ज्ञानाला कृतीमध्ये, म्हणजे भगवान शिवाच्या कथा ऐकून शिवकथेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करणं, कृतीत उतरवणं, याच्याने सुद्धा आपल्या पापाला त्या ठिकाणी जाळण्याचं भगवान शिव परमात्मा प्रयत्न करतात. चंचुला गंगेमध्ये स्नान करून गोकर्ण महाबळेश्वराच्या दर्शनाला आलेले आहे. दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन अशी यात्रेमध्ये फिरत असताना तिच्या कानावरती आवाज गेला. माझ्यासारखे एक महान असे ऋषी त्या ठिकाणी कथा सांगत होते. कथेमध्ये विषय सुरू होता, ज्या स्त्रिया व्यभिचार करतात, वेश्यागमन करतात, पती मृत्यूनंतर दुसरा विवाह करण्याचा विचार करतात, नुसता विचार, त्या स्त्रिया मृत्यूनंतर त्यांना नरक यातना भोगाव्या लागतात. पिशाच्य योनीमध्ये टाकलं जातं, उखळत्या तेलामध्ये टाकलं जातं, विस्तवाच्या अग्नीचे डाग दिले जातात. हे ऐकल्याबरोबर चंचुला थरथर कापू लागली. आपली चूक आपल्याला कळावी बरं का जीवनामध्ये. चंचुलाला आपली चूक कळाली आणि धावत कथेच्या ठिकाणी गेली. कथा ऐकली. आरती झाल्यानंतर महाराजांना साष्टांग प्रणिपात घातला. माय, साष्टांग प्रणिपात म्हणजे काय? खंब्याला तक्का देऊन बसलेली चष्मेवाली माझी आजी, गोड कपाळाला भस्म लावून आलेली. हा, बसा बसा. बसण्याला काय अर्थ नाही माय, मी काही म्हणणार नाही. हे बघा, तुम्ही कथेला आलो हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही तक्का देऊन बसलो तरी चालतंय, मी का तक्का दिलो असं म्हणणारा महाराज नाही. बघा, कुणाचे गुडघे दुखत असतील तर बेखुशाल पाय मोकळे सोडून बसा, पाय पसरून बसा. का पाय पसरलो म्हणणारा मी महाराज नाही. हे बघा, बसल्या बसल्या डोळा लागला, बेखुशाल झोपा. का झोपलो म्हणणारा मी महाराज नाही बर का. तदनंतर जमलंच, बसून बसून कंटाळा आहे, रिकामं पटंगण आहे, झोपला तरी चालेल. का झोपलो म्हणणारा मी महाराज नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं एक आहे, आजीमाय,
काय विचारत होतो मी तुम्हाला? कथा कुठपर्यंत आली होती माय? हा, असं कथेमध्ये राहावं लागते माय बर का. छान छान माय, टाळ्या वाजवू का एकदा तुमच्यासाठी? वा, असं कथेमध्ये राहावं माय. चंचुला, बिंदुल याच्यापासून खूप पुढे कथा गेली आणि चंचुलेनं साष्टांग प्रणिपात घातला. माय, साष्टांग प्रणिपात म्हणजे काय? चष्मेवाली माय, बोला. तुम्हालाच माय जमतंय सांगायला? नाही. साष्टांग प्रणिपात म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही आम्ही त्या देवीला त्या ठिकाणी जे दंडवत घालता ना, 3.5 हाताचं हे देह देवीला दंडवत घालता, त्याला साष्टांग प्रणिपात या ठिकाणी म्हटलेलं आहे. 3.5 हाताचं हा देह गुरूंच्या समोर, संतांच्या समोर, शिवाच्या समोर मंदिरामध्ये त्या ठिकाणी अर्पण करणं याला साष्टांग प्रणिपात म्हणतात बरं का. साष्टांग प्रणिपात घेऊन चंचुलेनं त्या ठिकाणी झालेली आरती त्या ठिकाणी आपल्या हृदय मंदिरामध्ये असलेल्या शिव परमात्म्याला समर्पण केली. आरती तुम्ही तुमच्या जवळ सुद्धा परमरहस्य झाल्यावर आरती येते माय, येते की नाही? कथा झाल्यानंतर आरती येते, परमरहस्याचं पारायण झाल्यानंतर आरती येते. मग तुम्ही आरती कसं घेता माय सांगा बरं खरं? कसं घेता? तुमच्या समोर आता आरती आली, शिवकथा झाल्यानंतर कसं घेता? हा, असं घेऊन डोळ्याला. वा, काय गरम गरम लागायले, थंडी वाजू लागलेली आहे. वा, आरती डोळ्याला कशी घ्यावी माय? काही जण तर आरती घेतात केसाला. पांढरे केस काय काळे होत नाहीत माय आरती असं घेतल्यानं, आहे ना. आरती कुठं घ्यावी हे सुद्धा आपल्याला या शिवकथेच्या माध्यमातून कळालं पाहिजे. काही जण हे बघा, चटकन थंड वाजायली का तेवढंच आराम मिळतो का? अशातला भाग नाही. माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन. ज्या भगवान शिव परमात्म्याचं हृदय मंदिरामध्ये आपण सिंहासन मांडलेलं आहे, गळ्यावर असलेल्या इष्टलिंगाला आपण आरती समर्पण केली पाहिजे. देवाला ओवाळा. आजपासून डोळ्याला लावायची नाही. आहे ते डोळे गेले ते लावून लावून आहे ना. डोक्याला लावायची नाही. आत्मसमर्पण भावनेनं हृदयावरती असलेल्या इष्टलिंगाला आपण ती आरती समर्पित करायची आहे. तीच आरती घेऊन चंचुला 2 हात जोडून महाराजांना विनंती करू लागली, महाराज माझ्यावरती कृपा करा, माझ्यावरती कृपा दृष्टी करा. माझ्याकडून एक पाप झालेलं आहे. ते पाप म्हणजे कोणतं? माझा पती मृत्यूनंतर मी दुसरा विवाह करण्याचा विचार केलेला आहे आणि ते माझ्याकडून पाप झालेलं आहे. तुम्ही शिवकथेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे व्याभिचाराला ते पाप प्राप्त झालेलं आहे आणि याच्यावरती काहीतरी उपाय करा आणि या पापातून मला मुक्त करा. बघा, महाराज लगेच म्हणाले, माऊली पश्चाताप हेच प्रायश्चित असतं. ज्याला कळालं मी चुकलो तिथंच त्याचं प्रायश्चित झालं म्हणून समजा आणि तिथून चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करायला सुरुवात करा. चंचुलेला सांगितलं, तुला तुझी चूक कळाली ना, ठीक आहे. आता तुला त्या पापातून मुक्त होण्यासाठी एक कार्य करावं लागेल. ते म्हणजे 7 दिवसाची कथा अनन्य भावनेने काय आवाजच्या मनाने श्रवण करावी लागेल आणि त्या भगवान शिव परमात्म्याच्या चरणावरती या पापातून मुक्त होण्यासाठी तुला मनोभावे विनंती करावी लागेल, असं महाराजांनी त्या चंचुलीला त्या ठिकाणी उत्तर दिलं. आणि ती कथा सुद्धा योग्य अधिकारी आचार संपन्न व्यक्तीकडूनच तुला ऐकावी लागेल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. चंचुला म्हणाले, अहो महाराज, एवढ्या धावपळीच्या जगामध्ये मला आता महाराज कोण मिळणार, म्हणून मी तुम्हाला पुन्हा 2 हात जोडते आहे आणि मी ही कथा तुम्हीच मला ऐकवा, ही कथा तुम्हीच मला सांगा अशी विनंती केली. हे 2 हात जोडले की नाही माय, भरपूर असे न होणारे कार्य होतात बरं का. एखाद्याकडून 1 लाख रुपये उसने घ्यायचे आहेत, कसं घेता हो? भांडण केल्यानंतर देईल का महाराज? नाही, नम्र व्हावं लागतं, नम्र. 2 हात जोडले की नाही, अहो देतो सोयाबीनवर, देणं झालं देईल, नाहीतर पळून चाललो का कुठं. एकदा घेताना मात्र नम्र होतात, आहे की नाही बबलू भैया, आणि मग पुन्हा म्हणतात कुठं पळून चाललो का, देईनच ना.
पण कुठलंही कार्य करू द्या, भगवान शिव परमात्म्याला सुद्धा आपलंसं करण्यासाठी काय केलं पाहिजे? नम्र झालं पाहिजे. बघा, एक व्यक्ती 20 ते 25 जणांच्या मांडियाळीमध्ये सापडला आणि तिथं भांडण सुरू झालं. मग हा एक व्यक्ती या 2 हाताने 20 ते 25 जणांना एका वेळी मारू शकतो का बबलू भैया? नाही मारू शकत. तेच 25 जण मिळून ह्या एकट्याचा त्याच पद्धतीनं या दोन हातांनी 20 ते 25 लोकांना एक वेळा एक व्यक्ती मारू शकत नाही. पण हेच 2 हात जोडून जर नम्र झाला तर लाखो लोकांच्या हृदयावरती राज्य करण्याची ताकद या एका हात जोडण्याने होते. म्हणून नम्र झालं पाहिजे. आणि नम्र होऊनच चंचुला त्या महाराजांना विनंती करू लागली आणि विनंतीपूर्वक महाराजांनी सुद्धा त्या विनंतीला मान दिला आणि कथा सुरू झाली. सुंदर अशा वातावरणामध्ये आसन मांडला, चंचुला समोर बसून कथा ऐकू लागली. महाराज कथा सांगू लागले. बघता बघता 4 दिवसाची कथा संपन्न झाली आणि 5व्या दिवसाला येऊन ही शिवकथा पोहोचली. कथा ऐकत असताना बेभान झाली. कोण? ही चंचुला त्या भगवान शिव परमात्म्याच्या नामामध्ये देहभान विसरून भगवान शिवाशी कनेक्ट झाली. जीव आणि शिव ऐक्यत्व त्या ठिकाणी झालं. तिला वेड लागलं फक्त भगवान शिवाच्या नामाचं. आणि 5व्या दिवशी भगवान शिव परमात्म्याला येण्याची विनंती केली. देवा महादेवा, मी तुझी कथा गात आहे, ऐकत आहे, आणि म्हणून तुम्ही मला तात्काळ येऊन दर्शन द्या, अशी विनंती चंचुला त्या ठिकाणी करू लागलेली आहे. हो कथा मी गाते तुझी आज माझ्या मुखाने, कथा मी गाते तुझी आज माझ्या मुखाने, येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोने. हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोने. हो महादेवा दर्शन मला देवोनी, येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी. कथा मी गाते तुझी आज माझ्या मुखाने, कथा मी गाते तुझी आज माझ्या मुखाने, येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी. हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी. हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी, येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी. हो शिवकथेचा महिमा ऐकून कानी धन्य जाहले मी, धन्य जाहले मी. भक्ती भावाने प्रेमळ मनाने गाते तुझे गुण मी, गाते तुझे गुण मी. पार्वतीच्या वरा एक वेळा जा भेटुनी, येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी. हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी रे. येऊन जातो महादेवा दर्शन मला
पली तहान भूक रे माझे गान तुझ गाऊनी गान तुझ गाऊनी तल्लीन झालो भक्तीत तुझ्या तन मन मी अर्पुनी तन मन मी अर्पुनी हरपली तहान भूक रे माझी गान तुझ गाऊनी तुझ गाऊनी तल्लीन झालो भक्तीत तुझ्या तन मन मी अर्पुनी तन मन मी अर्पुनी जवळ करना तू महादेवा माया देवुनी येऊनी जातो महादेवा दर्शन मला देवुनी हो येऊनी जातो महादेवा दर्शन मला देवुनी रे देवुनी येऊन जातो महादेवा दर्शन मला देऊनी येऊन जातो महादेवा दर्शन मला देऊनी नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव हर हर महादेव थोडं थांबा की नाना नमः पार्वतीपते शिव हर 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 वा आजचे लाडू थोडे मी तरी 2 खाल्लेले आहेत त्याच्यामुळे मला माहित आहे चांगलेच गोड होते मोतीचूर होते पण तुम्ही खाल्ले का नाही मला माहित नाही आमच्या गिरमल परिवारांनी सुंदर अशा प्रकारे आज मोतीचूर लाडू आणले होते सगळ्यांनी खाल्लेले आहेत पण त्या लाडू खाल्लेल्यासारखा आवाज नमः पार्वतीपते शिव हर 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 वा अशा पद्धतीनं चंचुलीनं त्या ठिकाणी भगवान शिवपरमात्म्याला येण्याची विनंती केली भगवान शिवपरमात्म्याने ती हाक कैलासामध्ये बसून ऐकली तुमची आमची सुद्धा हाक भगवान शिवपरमात्मा कैलासामध्ये बसून ऐकत आहे बघता बघता 7 दिवसाची कथा संपन्न झाली आणि महाआरतीच्या वेळेला साक्षात देवादिदेव महादेव ब्रह्मांडाचा नायक त्रिशूलधारी डमरुळधारी नागधारी गजचर्मधारी व्याघ्रांबरधारी जटाधारी भस्मधारी देवादिदेव शंभू महादेव ज्योतिर्लिंगाच्या रूपाने
त्या गोकर्ण नगरीमध्ये या चंचुलेच्या समोर येऊन दर्शन देण्यासाठी उभे राहिले. नमः पार्वती पते शिव हर हर. आता देव येऊन उभा राहिला. काय मागाल तुम्ही? साक्षात श्री संत सदाशिव आप्पा या ठिकाणी तुम्हा आम्हाला दान देण्यासाठी येऊन उभारले. मागा भक्त हो, काय पाहिजे मागा. काय मागाल महाराज तुम्ही आता? 50 एकर. वा आहे ती कमी नाही काय की. कोल्हाप्पानी तर 50 एकर शेती मागितली म्हणे. आहे की नाही? मागणं कसं असलं पाहिजे? जे आपल्याला क्षणिक सुखाचं मागणं काही काळ प्राप्त होईल, पण घेऊन जायचं नाही. आपलं मागणं असं असलं पाहिजे जिवंतपणे सुखाची प्राप्ती होऊन शेवटी आपल्याला कैलासाची मोक्षाचा अधिकारी आपण झालो पाहिजे, असं आपण मागणं मागितलं पाहिजे. आहे की नाही? त्या ठिकाणी चंचुलेच्या समोर देवादिदेव शंभू महादेव येऊन उभा राहिले. माग, काय पाहिजे ते माग. तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न आहे देवा, काही नको. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो हट्ट आज पूर्ण झाला. फक्त हा जन्म तुमच्या चरणाशी अर्पण करून कैलासामध्ये तुमची सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून द्या. याच्यापेक्षा मोठं दान काहीही नाही. भगवान शिवानी तथास्तु वरदान देऊन टाकलं. चला म्हणले लगेच. सोबत घेतलं. आपल्या भक्ताला, प्रेमळ अंतकरणाच्या भक्ताला पाप झालं, पण एका कथेच्या बळावर त्या ठिकाणी ते पाप जळून गेलं. डायरेक्ट कैलासामध्ये त्या ठिकाणी चंचूला राहू लागली, वास्तव्य करू लागली. तिथे शिव आणि पार्वतीची सेवा करू लागली. कितीही पापानी त्या ठिकाणी जीवनामध्ये घडू द्या, पण या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून एक वेळा आपण त्या भगवान शिवाचं नामस्मरण जर केलं तर ते पाप जळून साक्षात कैलासाची प्राप्ती करून देणारा जर कोणता देव असेल तर तो माझा देवादिदेव शंभू महादेव आहे. कैलासामध्ये ही चंचुला त्या ठिकाणी वास्तव्य करू लागली. कित्येक वर्ष निघून गेल्यानंतर चंचुला माता पार्वतीच्या चरणाशी बसलेली होती. पार्वती माता म्हणजे आता जगाची आई, जगदंबेचा अवतार, अंबिका मातेचा अवतार म्हणजेच पार्वती माता. शिव आणि शक्ती, अर्धनारी नटेश्वर. जितका मान भगवान शिवाला आहे तितकाच मान तुम्हा देवींना सुद्धा आहे बरं का. म्हणूनच 50% आहे तुम्हाला. भगवान शिव परमात्म्याने आपलं अर्ध शरीरच तुम्हाला देऊन टाकलंय, म्हणून तुमचं चालतं. घरातले मंत्री तुम्ही, ग्रह मंत्री. नाव सुद्धा भगवान शिव परमात्म्याला अर्धनारी नटेश्वर नाव आहे. आणि अशा माता पार्वतीच्या चरणाची सेवा करत असताना चंचुला हळुवारपणाने मनातलं दुःख माते पुढे मांडू लागली. आई, माझ्या मनामध्ये एक विचार आहे, माझा प्रश्न आहे आणि ते मी विचारणार आहे. विचारू का? माता पार्वतीला चंचुलेनं त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी हट्ट केला आणि प्रश्न विचारू लागली. आई, मी जीवनामध्ये सतत भगवान शिवाचं नामस्मरण शिवभक्तीमध्ये आचरण करत राहिले, पण पती मृत्यूनंतर फक्त मनामध्ये दुसरा विवाह करायचा विचार केला तर शिव महापुराण कथेमध्ये आलं की व्याभिचाराचं पाप झालं आणि नरक यातनेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. एवढं पाप नुसतं विचार केल्यानं त्या ठिकाणी घडलं. पण या ठिकाणी माझ्या तर पतीनं त्या ठिकाणी जीवनामध्ये परस्त्रियांना वाईट नजरेनं पाहिलं. जुगार, व्यसन, व्याभिचार, वेश्यागमन या सगळ्या गोष्टी माझ्या पतीनं त्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. मग माझ्या पतीला जागा कुठे मिळाली असेल? ते नेमकं आहेत कुठं? बघा, पतीविषयी प्रेम होतच बरं का. असं असतं पती आणि पत्नीचं प्रेम. कसाही असो, माझा पती असो, व्यसनी असू द्या, मारझोड करणारा असू द्या, एकदा गळ्यात त्यानं मंगळसूत्र बांधलं की तो जन्माचा साथीदार पती परमेश्वर. पती हा ईश्वर होऊन तो आपल्यासाठी आपल्या संसारामध्ये महत्वाचा ठरतो. त्याच पद्धतीनं चंचुलेला सुद्धा आपल्या पतीविषयी कळवळ आला आणि मागणी केली पती कुठं आहे हे पाहण्याची, ऐकण्याची. माता पार्वतीनं डोळे मिटले, अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि सांगितलं,
तुझ्या पतीनं जीवनामध्ये एवढे मोठे पाप कर्म केलेले आहेत, त्या पापाचं फळ म्हणून काय झालेलं आहे, तुझ्या पतीला बिंदुलाला नरक यातना भोगून त्याला पिशाच योनीमध्ये पाठवलेला आहे, जिथे हाडाचा सापळा करून उलट टांगतात. कुणी हसायलेला आहे, कुणी रडायलेला आहे, कुणी ओरडायलेला आहे, कुणाचा हात नाही, कुणाचा पाय नाही, असं चित्रवित्र अवस्था उखळत्या तेलामध्ये टाकलं जातं, विस्तवाच्या अग्नीचे डाग दिले जातात. अशा यातना भोगत तो त्या ठिकाणी पिशाच योनीमध्ये आहे. हे ऐकल्याबरोबर चंचुलीला दुःख झालं. माझा पती एवढ्या यातना भोगत आहे. पुन्हा आईला विनंती केली, आई मी तुमच्या चरणावरती लीन झालेली आहे आणि तुम्ही माझी एक विनंती ऐका ना. जसा माझा उद्धार केला ना तसा माझ्या पतीचाही उद्धार करा. अशी प्रत्येकांची विचारसरणी असली पाहिजे. इथं आलेल्यांनी भगवान शिवाकडे एकच मागणं मागावं, माझ्यासह माझ्या सहकुटुंबाला, परिवाराला, गावाला अशी बुद्धी दे की मलाही सद्विचाराची, त्यांनाही सद्विचाराची आणि तिथून मोक्ष प्राप्तीचा अधिकाराची सद्बुद्धी देवाकडे मागणं मागा. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चलने का रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. देवाला द्यायला पदर नाही, जय. मागू नये काही वस्तू देव देईल इच्छितो. मागायची गरज नाही, फक्त माझा भाव, माझा विश्वास हा दृढ ठेव, असंच मागणं देवाकडे असलं पाहिजे. चंचुलेनं माता पार्वतीवरती भाव ठेवला, विश्वास ठेवला आणि विनंती केली, जसा माझा उद्धार झाला ना तसा माझ्या पतीचाही उद्धार करा. अशी विनंती केल्याबरोबर पार्वतीनं म्हटलं, हे कसं शक्य आहे? पण हे शक्य आहे कशाच्या बळावर? या शिवकथेच्या बळावर. तुझ्या पतीला सुद्धा पिशाच योनीमध्ये जाऊन शिवकथा ऐकवाव्या लागतील. जसं जशा तो कानावरती शिवकथा पडतील तसं तसा तुझा पती हाडाच्या रूपातील बिंदूल पुन्हा देह धारण करेल आणि पुन्हा त्याला पुनर्जीवदान प्राप्त होईल. मग त्यासाठी नियोजन केलं पाहिजे. पुन्हा विनंती केली, कोण आहे? माता तुम्ही आई आहात, तुम्ही कृपा करा, कारण तुम्हाला सोडून मी दुसरं कोणाला बरे शरण जाऊ. आणि म्हणून तुमचे चरण मी प्रेमाने आदराने त्या ठिकाणी दर्शन घेत आहे. आई तुम्ही माझ्यावरती कृपा करा. अंबाबाई माझे आई ग, प्रेमन धरते तुझे पायी. ओ अंबाबाई माझे आई ग, आवडीन धरते तुझे पायी पायी पायी. अंबाबाई माझे आई ग, आवडीनं धरत तुझे पायी ग. अंबाबाई माझी आई, आवडीने धरते तुझे पायी. ओ अंबाबाई माझे आई ग, प्रेमन धरते तुझे पायी पायी पायी. अंबाबाई माझे आई ग, आवडीनं धरते तुझे पायी पायी पायी. अंबाबाई माझे आई ग, आवडीनं धरते तुझे पायी पायी. अंबाबाई माझे आई,
पायी 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 ओ आवडीनं धरतो तुझे पायी ग प्रेमानं धरतो तुझे पायी ग आवडीनं धरत तुझे पायी ग प्रेमानं धरत तुझे पायी ग आवडीनं धरते तुझे पायी ग प्रेमानं धरते तुझे पायी ग आवडीनं धरत तुझे पायी ग प्रेमाने धरत तुझे ये भोले अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरते तुझे पायी 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 अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरते तुझे पायी 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 अंबाबाई माझे आई आवडीनं धरत तुझे भोले अंबाबाई माझे आई आवडीनं धरत तुझे पायी 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 अंबाबाई तू ग मला येऊ दाखला संसार माझा सुखाचा ग झाला संसार माझा सुखाचा हो माझा झाला संसार सुखाचा हो झाला अंबाबाई मला दिला यो दाखला संसार माझा सुखाचा ग झाला कायवर नावी तुझी नवलाई ग प्रेमाने धरतो तुझे पायी ग अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पायी 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 अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरत तुझे पायी 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 अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरत तुझे पायी पायी ओ आवडीनं धरतो तुझे पायी ग प्रेमानं धरतो तुझे पायी 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 आवडीनं धरत तुझे पायी ग प्रेमानं धरत तुझे पायी अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरते तुझे पायी 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 अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पायी अंबाबाई माझे आई आवडीनं धरत तुझे पायी 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 अंबाबाई माझे आई ग प्रेमाने धरत तुझे पायी नमः पार्वती पते शिव हर हर इथं कोणाच्या अंगात तर येत नाही की नाहीतर काय व्हायचं अंबाबाई म्हणलं की जायचं तिकडं बऱ्याच कथेला अडचण आल्या काय थांबवायचं हे कळेना म्हणायचं हे कळेना डाळिंबला 10-5 माय मावल्या थंड करायला माय मावल्या टीव्ही मध्येच जी शांत करायला गेलेली माय माऊली बी मध्येच बघता बघता 5च्या 10 झाल्या शेवटी भजनच थांबवलं आम्ही आहे की नाही महाराज असं व्हायला नको चंचुल्या मातेनं त्या ठिकाणी मातेला विनंती केली आई म्हणून त्या ठिकाणी शरण गेली आणि पार्वती मातेनं हाक ऐकली आणि सांगितलं तुंबरू ऋषींना त्या ठिकाणी लगेच बोलावून घेतलं तुंबरू ऋषींनी त्या ठिकाणी विणा लावून माता पार्वतीच्या समोर येणं केलं आणि पार्वती मातेला नमस्कार केला आणि बोलावण्याचं कारण विचारलं माता पार्वतीनं सांगितलं की या चंचुलेला घेऊन तुम्ही पिशाच्य योनीमध्ये जा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जंजिऱ्यामध्ये त्या ठिकाणी बंदिस्त असलेल्या बिंदुल ब्राह्मणाला समोर बसवा आणि या भगवान शिवाच्या कथा सांगायला सुरुवात करा 7 दिवसाच्या कथा संपन्न झाल्यानंतर बिंदुल ब्राह्मण पुन्हा देह धारण करेल आणि त्याला कैलासाला घेऊन या पार्वती मातेची आज्ञा घेऊन चंचुला तुंबरू ऋषी आदी शिवगण पिशाच्य योनीमध्ये आलेले आहेत आणि आल्याबरोबर जंजिऱ्यामध्ये बंदिस्त असलेल्या बिंदुल ब्राह्मणाला समोर बसवलं तुंबरू ऋषींनी विणा लावला आणि भगवान शिव परमात्म्याचा एक मंत्र पंचाक्षरी मंत्र म्हणून शिवकथा सांगायला सुरुवात केल्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम
शिवाय ओम नमः 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 शिवाय। भगवान शिव परमात्म्याची स्तुती करून शिवकथा सांगायला सुरुवात केली। बघता बघता शिवकथा त्या ठिकाणी पुढे गेल्या आणि त्या ठिकाणी 7 दिवसाची कथा संपन्न होत असताना बिंदुल ब्राह्मणाचं पाप हळूहळू या शिवकथेच्या श्रवणाने व्यथा दूर होऊ लागल्या आणि कथेचा प्रभाव म्हणून तो बिंदुल ब्राह्मण पुन्हा देह धारण करू लागला आणि हाडाच्या रूपातील बिंदुल ब्राह्मण 7व्या दिवसाच्या मंगल आरतीला पुन्हा जशास तसा पहिला बिंदुल ब्राह्मण पुनर्जन्म प्राप्त करून घेतला आणि त्या पाशबंधनातून मुक्त झाला। पाहोनी ऐशा शिवभक्ताला यमही थरथरला दयाळा मंत्र मनी ठसला। ओम नमः शिवाय भव तरुण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा। ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्रामध्ये इतकी ताकद आहे, ज्या पद्धतीनं 33 कोटी देवामध्ये महादेव श्रेष्ठ आहे तसा 7 कोटी मंत्रामध्ये पंचाक्षरी महामंत्र श्रेष्ठ आहे आणि त्या पंचाक्षरी महामंत्राचा प्रभाव म्हणून हा बिंदुल त्या पाशबंधनातून मुक्त झाला आणि पुन्हा देह धारण करून पत्नीला मिठी मारून आनंदाने त्या ठिकाणी पत्नीला म्हणू लागला, मी किती मोठी चूक केली, पण तू केलेल्या पुण्याईमुळे, पत्नीनं केलेल्या पुण्याईमुळे पतीला त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं आणि पतीनं केलेल्या पुण्याईमुळे पत्नीला पुण्य प्राप्त होतं आणि दोघांनीही नाही केल्यामुळं लेकरांना दुःख भोगावं लागतं आणि दोघही इथं आल्यानंतर त्या ठिकाणी जीवनामध्ये संसार सुखाचा होतो, आहे की नाही? आणि म्हणून किती जोड्या आल्या बरं सांगा बरं? उद्यापासून ज्यांना जमेल त्यांनी, कारण इथं आल्यानंतर दोघांनी ऐकलं की नाही बरोबर त्या ठिकाणी संसारामध्ये एकमेकांना इथं ऐकलेले शब्द आचरण होतात। तुम्ही काहीतरी ऐकता तिथं जाऊन सांगतात, ते म्हणतात तुझे महाराज आणि तुझी शिवकथा तुमच्या तुम्ही बघत बसा, असं व्हायला नको म्हणून पत्नीनं केलेलं पुण्य त्या ठिकाणी या बिंदुल ब्राह्मणाच्या जीवनामध्ये फळाला आलं आणि दोघे मिळून आनंदाने कैलासात आली आणि कैलासात महादेवांच्या चरणावरती नतमस्तक होऊन बिंदुल ब्राह्मण म्हणू लागला, मी किती अभाग्य आहे की मी जन्माला येऊन माझ्या जन्माचं सार्थक झालं नाही। बघा त्या काळामध्ये चान्स होता माय, आता वाईट कर्म केले म्हणून बघू पुढच्या जन्मात करावं, पण आता नाही म्हणले, आता इथंच केलेलं इथंच भोगावं लागणार आहे, आता ते पुढचा जन्म वगैरे वगैरे काही तेव्हा होतं माय। पण बिंदुल ब्राह्मण म्हणू लागला, किती मी अभागी आहे की मला माझ्या जन्माचं सार्थक कळालं नाही, पण मला त्या ठिकाणी तुमच्या शिवकथेमुळं पुन्हा या ठिकाणी देह धारण करण्याचं पुण्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं। अशा भगवान शिव परमात्मा एकमेव असा देव आहे, पापी दुराचारी असणाऱ्या भक्तांना सुद्धा एक वेळा फक्त गोड मूल्यामुळं, त्याची फक्त कथा ऐकल्यामुळं, त्याला काय पैशाची धनाची काही गरज, फक्त त्याला अंतकरणामधून प्रेम पाहिजे आहे आणि ते प्रेम त्या बिंदुलच्या पत्नीनं चंचुलेनं त्या भगवान शिव परमात्म्यावरती केलं आणि भगवान शिव परमात्म्याला आपलंसं करून घेऊन पती आणि पत्नीचा उद्धार करून कैलासामध्ये नांदू लागले। अशा या भगवान शिवाची लीला आहे आणि तुम्ही आम्ही सुद्धा ऐकून न सोडता कृतीमध्ये आणून त्याचं आचरण करावं, कारण ज्यांनी केलं त्यालाच भोगावं लागणार आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं या मंगलमय प्रसंगी आपण
पापी आणि दुराचारी असणाऱ्या बिंदुल ब्राह्मणाचा सुद्धा उद्धार माझ्या भगवान शिव परमात्म्याने कथा ऐकल्याबरोबर व्यथा दूर केल्या आणि डायरेक्ट कैलासामध्ये प्राप्ती करून दिली. तुम्हा आम्हाला सुद्धा का नाही देणार? फक्त वेळ काढा, कथा ऐका, आचरण करा, नक्कीच तो भगवान शिव परमात्मा आपल्यावरती कृपादृष्टी करणार आहे. बघा एकदा रमेश नावाच्या व्यक्तीला आंबे खाण्याची इच्छा झाली. आई काय खायची? हा, आंबे खायची इच्छा झाली. आणि त्यालाही शेती होती, त्याच्या मित्रालाही शेती होती, पण त्याच्या शेतामध्ये आंब्याचं झाड नव्हतं, मित्राच्या शेतात होतं. परवा गेलं आंब्याचं सीजन, आता आहे ना. मग त्या आंब्याच्या सीजनामध्ये मित्राच्या शेतामध्ये असे पिवळे पिवळे जरद गोड चुटूक असणारे आंबे लागले होते, पण रमेशला खाऊ वाटत होते, पण त्याच्या शेतात नव्हते माय. मग आता मागून घ्यायचा. मागून घेतल्यानंतर किती मिळतील म्हणला? जास्तीत जास्त 1, 2, 5. म्हणून ठरवलं पहाटे पहाटे तांबडं फुटायच्या वेळेला मित्राच्या शेतात जायचं आणि काय करायचं? चोरून आंबे घ्यायचे. आता चोरून आंबे घेणं, चोरी करणं पाप की पुण्य? झालं इथं एक पाप घडलं. ठीक आहे म्हणले, ठरवलं. आणि तो रमेश पहाटे पहाटे दिवस उजडायच्या वेळेला शेताकडे निघाला. निघाल्याबरोबर शेतात पोहोचला. असं जो कॅमेरा लावलेला आहे ना, त्या ठिकाणी आंब्याचं झाड. बरं का, आता तुमच्यापाशी आंब्याचं झाड दिलं, तोडू नका, उगी गप्प बघा. आहे की नाही? आणि इथं रमेश उभा राहिला, या बांधावरती रमेश उभा राहिला. आंब्याचं झाड त्या ठिकाणी होतं आणि त्या आंब्याचं झाड पाहिलं. कोणी हो? रमेशनं का? रमेशच्या डोळ्यांनी. हा, रमेशच्या डोळ्यांनी आंब्याचं झाड पाहिलं. मग रमेशच्या डोळ्यांनी आंब्याचं झाड पाहिलं म्हणून रमेशच्या डोळ्यांना तिथपर्यंत जाता येतं का हो? गेलं कोण? टक 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 लगेच पाय चालत गेले माय. पाय आंब्याच्या झाडाजवळ जाऊन पाय पोहोचले असता आंबे तोडण्याचा विचार कोण केला माय? कोण केला माय? तुमच्या लोहाऱ्यात हात विचार करतो का? किलज मध्ये तर मन विचार करतं. कसा इथं विचार मनच करतं. कुठेही राहा तुम्ही, लोहाऱ्यात राहा ना आणि कुठे राहा. डोळ्यांनी पाहिलं, पाय चालत गेले आणि मनाने विचार केला. पण मनाला तोडता येतं का? तोडलं कोणी माय? हाताने तोडलं. हाताने आंबा तोडलेला मित्रांनी पाहिला. मित्र जवळच पाणी देत होता. इथं नाही, तिथं जवळच त्या ठिकाणी ज्वारीला पाणी देत होता. एवढ्यामध्ये पाहिलं, माझा मित्र आला आहे, गपचूप आंबे तोडतो आहे. मी इथं 6 महिन्यापासून बेजार आहे आणि ह्या आयत्या पिठावर येऊन रेगोट्या मारतोय, मागून घ्यायचं सोडून चोरी करतोय. राग आला. आता कुणी का असे ना, चुकल्यावर राग येणार. म्हणून खोऱ्यानं त्या ठिकाणी दारं धरत होता, तो खोऱ्याचा दांडा उलटा केला महाराज. आणि आपला मित्र का होईना म्हणला, चोरून आंबा घेतला आहे म्हणून त्याच्या जवळ गेला. जवळ जाता जाता एवढ्यामध्ये ज्यांनी आंबा तोडला रमेशने हातात ठेवला नाही, तो चटकन तोंडात टाकला. गेला कुठं? पोटात. मन तृप्त झालं. एवढ्यात मित्र जवळ आला आणि म्हणाला, का रे बाबा, तुला लाज वाटते का चोरून आंबे घ्यायला? मला मागायचा होता, दिलो असतो तुला. एवढ्या पहाटे पहाटे येऊन चोरी करतोस, तुला लाज वाटत नाही का? मित्र असून असं वागतो? नाही रे बाबा, मागितल्यानंतर तू किती दिला असतास असं म्हणतो का म्हणला. आणि रागाच्या भरात त्याच्या पाठीत 2 खोऱ्याचे खोऱ्याचे मार त्या ठिकाणी त्याच्या पाठीत दिले आणि त्याच्या पाठीला ओळ उठली. लाल बुंद पाठ झाली. पाठीनं म्हणली, याच्यात माझा काय दोष? पाठ म्हणू लागली, याच्यात माझा काय दोष? डोळ्यांनी पाहिलं, पाय चालत गेले, मनाने विचार केला, हाताने तोडलं, तोंडाने खाल्लं, पोटात गेलं, माझा याच्यामध्ये काय दोष? म्हणून तिला यातना झाल्या आणि त्या ठिकाणी डोळ्यात चटकन घळघळ घळघळ पाणी आलं. मला सांगा बरं, आंबे पाहिलं कोणी होतं? पाहिलं कोणी होतं? जैसे याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जय भोले. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही हो आ हो आ. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 नमः पार्वती पते शिव हर 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 हर. आणि म्हणून जीवनामध्ये पुण्य जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय शिव महापुराण ग्रंथामध्ये वर्णन केलेला आहे तो म्हणजे कर्म. कर्म जीवनामध्ये आपल्याला पुण्य की पाप याचं फळ प्राप्त करून देतात. म्हणून ज्यानं केलं त्याला त्याचं फळ भोगावं लागणार आहे. म्हणून आजच्या या दुसऱ्या दिवसीय मंगलमय प्रसंगी आपण कळत ना कळत झालेल्या पापाची प्रचिती प्रायश्चित म्हणून या ठिकाणी इथून पुढं तरी आपण आपल्या जीवनामध्ये त्या भगवान शिव परमात्म्या चरणावरती आपलं पाप नष्ट व्हावं यासाठी शिवकथेच्या माध्यमातून एक मागणी मागूया. आणि या कळत ना कळत झालेल्या पापातून मुक्त होऊन शेवटी मोक्षपदाला आणि कैलासाच्या प्राप्तीला भागीदारी होऊयात. एवढंच आजच्या या दुसऱ्या दिवसीय शिवकथेच्या मंगलमय प्रसंगी सांगून उद्याच्या शिवकथेमध्ये आपण भस्म महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य आणि पोटी संतती कशी असावी कशी नसावी याबद्दलच्या कथा आपण उत्तरोत्तर भगवान शिवाच्या लीला ऐकणार आहोत. जास्तीत जास्त बहुसंख्येने या सर्व शिवकथेसाठी उपस्थित राहावं एवढंच या प्रसंगी सांगून झालेली वाङ्मयीन शिवकथा ब्रह्मांड नायक देवादी देव शंभू महादेव. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. हो जन भस्माने पूजा करूनी देव बाहु चरणाला. पाहुण्याची भोळी भक्तिमती शंभू देव हसला. जन भस्माने पूजा करूनी देव बाहु चरणाला. पाहुण्याची भोळी भक्तिमती शंभू देव हसला.